नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, आज रोजी आता आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळाच्या 21 म्हणजे 2.5 ते 3 वर्षाच्या रोपांचं लोडिंग चालू आहे। आणि ही रोपं लावल्यानंतर अवघ्या 1.5 ते 2 वर्षामध्येच आपल्याला उत्पादन चालू होणार आहे। वर्षाकाठी 300-350 नारळ असतील आणि 2-2.5 फुटावरच नारळ असेल आणि 2 in 1 नारळ आहे हा। खोबऱ्यासाठी आणि पाण्यासाठी 7 ते 8 महिन्यात तोडलं तर शाळे म्हणून पाणी म्हणून उपयोग होणार आहे। आणि 8 ते 12 महिने आपण जर ठेवला तर खोबरे म्हणून याचा वापर आपण करू शकतो। मित्रांनो, आता मार्केटमध्ये जर बघितलं तर शाळे नारळासाठी जवळजवळ आता 30 ते 32 रुपये व्यापारी आपल्याला शेतकऱ्यांना निव्वळ नफा देत आहेत। आणि बाकी जर मार्केट जर म्हटलं तर मार्केटमध्ये 70-80 रुपये हा रोपाचा फळाचा दर आहे मित्रांनो। आणि हे लोडिंग म्हटलं तर श्री अनिल गीते साहेब हे आपले लोसर खांडगावचे सरपंच आहेत। हे तालुका पाथर्डी जिल्हा नगरमधलं लोकेशन आहे। आणि बघू शकतो की कशा पद्धतीनं आमच्या इथं जे सेल्समन आहेत इंद्रजित गायकवाड म्हणून आहेत, ते स्वतः सांगत आहेत की कोणत्या क्वालिटीची रोपं घ्यायची आहेत, कोणतं रोप घ्यायचं नाही, असं सिलेक्टेड माल भरला जातो। आत्ता जस्ट आपण अनिल सरांना पण व्हिडिओ कॉलद्वारे रोपं दाखवल्यानंतर भरायला घेतलेला आहे। कारण शेतकऱ्यांचा विश्वास हेच आपल्या धंद्याचं मेन गणित आहे मित्रांनो। कारण ऑल महाराष्ट्रातून आपल्याला ज्या ऑर्डर येत असतात त्या सर्व विश्वासावर रिपीट ऑर्डर असतात। आता गीते पाटील साहेब म्हणलं तर हे सरपंच गावचे असून व्यावसायिक उद्योजकसुद्धा आहेतच। आणि त्यांनी आत्तापर्यंत आपल्याकडून बरीचशी अशी झाडं घेतलेली आहेत। आता त्यामध्ये त्यांनी जांभळ म्हटलं तर आत्तापर्यंत 4 ते 5 हजार रोपांची जांभळ लागवड केलेली आहे। आणि त्यांचे भाऊ रामदास गीते साहेब असतील, त्यांनी आंबा लागवड 1-2 हजार केलेली आहे। तसंच सरपंच साहेबांनी सुद्धा आंबा 2-3 हजार आंबाची लागवड केलेली आहे। अशी मोठ्या क्वांटिटीवर लागवड, मोठं नियोजन हे साहेबांचं आहे। आणि दरवर्षी आपल्याकडनं 4 ते 5 वेळा यांची रोपं जात असतात। आणि ह्या वर्षी आता दिलेल्या आपण जांभळ आणि आंबा बागेला चांगला भारसुद्धा लागलेला आहे। आणि समाधानी शेतकरी आहेत, समाधानी ग्राहक हाच मोठा नफा, ह्या तत्वानं आपण काम करतोय मित्रांनो। आणि आता बघू शकतो आपण आता ह्याच गाडीमध्ये आपण गीते साहेबांचे जे भाऊ आहेत रामदास गीते साहेब, त्यांच्यासाठी आपण ती जी रोपं भरणार आहोत आपण 13-13ची छोट्या बॅगमधली, कारण आपल्याकडं 3 साईजमध्ये नारळ उपलब्ध असतोय। 13-13 बॅगमध्ये जर म्हटलं तर हा 10 किलोच्या बॅगमधला नारळ आहे, 1.5 वर्षाचा आहे, लावल्यानंतर 3 वर्षात उत्पादन चालू होतं आहे। त्यानंतर हा जो आहे तो 60 किलोच्या बॅगमध्ये 21 बॅगला आहे, तो लावल्यानंतर आपल्याला 1.5 ते 2 वर्षामध्ये उत्पादन चालू होते। आणि आपल्याकडे 150 किलोच्या बॅगमधली सुद्धा झाडं आहेत मित्रांनो, ती आता थोडीशी लांबच्या प्लॉटवर आहेत। नर्सरी 35 एकरात आहे, एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही, पण ज्यावेळेस आपण त्यासुद्धा रोपांचं लोडिंग होण्याची शक्यता आहे। कारण 2-3 ऑर्डर आपल्या बोलणी चालू आहेत आणि त्या जर शक्य झाल्या तर नक्कीच आपण त्याचीसुद्धा आपल्याला व्हिडिओ बघायला मिळणार आहेत। बाकी तुम्ही ज्या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि मागचे व्हिडिओसुद्धा पाहू शकता, जेणेकरून त्याच्यातून तुम्हाला आपल्या नर्सरीबद्दल खात्री येणार आहे किंवा कसं काम चालतं कसं नाही हे सर्व आपल्याला डिटेल माहिती मिळणार आहे। आणि बघू शकतो आता ही जी गीते पाटील सरपंच साहेब जे आहेत पाथर्डी लोसर खांडगावचे, हे अहिल्यानगरमधलं लोकेशन आहे, तर त्यांच्यासाठी हे लोडिंग करायचं चालू आहे मित्रांनो। आता हा मलेशियन ग्रीन डॉर्फ, त्याचं वैशिष्ट्य सांगितलं आपण की शाळा आणि खोबरं 2 in 1 अशी जात आहे। लागवड करत असताना आपण 15x15 झिगझॅग करायचे आहे। एकरामध्ये 200 झाडंसुद्धा बसवू शकतोय। बांधाला आपण 15-15, 20-20 फुटावर नियोजन असतंय। आता बघू शकतो इथं आता आमचे इंद्रजित गायकवाड जे सेल्समन आहेत ते आहेत। इंद्रजितांना किती झाडं भरायची ती? 100. ओके, 100 भरायचे आहेत। किती झाल्यात? आता सध्या 20 झालेली आहे. 20 झालेले आहेत। रोपं मोजून घ्या हो हो. आणि व्यवस्थित सिलेक्टेड रोपं सांगितल्यात तीच घ्या। ओके ओके. ओके, तर बघू शकतोय अशा पद्धतीनं अनुभवी स्टाफ आता गेली 5 वर्ष आपल्या नर्सरीत हे कामाला आहेत। ग्रॅज्युएशन पूर्ण करून त्यांनी मुंबईमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांना जे वातावरणाचा जो बदल किंवा गावाकडचं जे वातावरण आहे ते जास्त भावलं, त्यामुळे त्यांनी आता नर्सरीमध्ये आपल्या गेली 5 वर्ष काम करत आहेत ते। तर बघू शकतो मित्रांनो अशा पद्धतीनं आमचा हा पूर्ण स्टाफ बघू शकतो आपण कशा पद्धतीनं नियोजन आहे। आता अशा पद्धतीने हे सर्व नियोजन, नर्सरी आपली 35 एकरात आहे, मलकापूरमध्ये आहे, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर। आपल्या नर्सरीमध्ये जवळजवळ 1500 अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत। त्याच्यामध्ये फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी विविध 1500 अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात। नर्सरी शासन मान्यता आहे, अनुदानाला बिल मिळतं आहे। भाऊसाहेब पुणकर, नानासाहेब देशमुख, पोकरा योजना इत्यादी विविध ज्या महाराष्ट्र शासनाच्या फळबाग लागवड योजना आहेत त्यासाठी मित्रांनो आपलं बिल चालतं आहे।
एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या. येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करून रोपं घरपोच मिळवू शकताय. येत असताना फक्त अपॉइंटमेंट घेऊन या, जेणेकरून भेट होते, सविस्तर माहिती मिळते. व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन टोटली फ्री असते मित्रांनो. नवीन माहिती मिळत जाते. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.